गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपल्या SP कोचिंगमध्ये. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा याची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 सॉल्व करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न बघू आता, मानसिक क्षमता चाचणीचा. A ते D मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये A ते D मध्ये 4 आकृत्यांमध्ये एक आकृती वेगळी आहे. वेगळी आकृती आपल्याला याच्यामधून ओळखायची आहे. आता चला मग ओळखू आता वेगळी आकृती. पहिला प्रश्न आहे, बरं एक मिनटं. आता हे बघा, याच्यातून वेगळी आकृती, हा सारखा खाली आलेला आहे, हा खाली आलेला आहे. हे दोघं बघा, हे लेफ्ट हँड साईडला पोकळ आहे आणि राईटला डार्क आहे. पोकळ आहे, डार्क आहे, पोकळ आहे, डार्क आहे. हे दोघं डार्क दिसत आहेत. वेगळी आकृती कोणती मग? अरे डी ना. हे बघा, हे दोघं डार्क आहेत ना. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय दिसतं आहे. ॲरो हा इथं जातो आहे, हा दोघं एका साईडला जात आहे, दोघं एका साईडला जात आहे. हे दोघं दोन साईडला जात आहेत. ऑप्शन नंबर सी सेकंडचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, स्टार सर्कल, ट्रायंगल स्टार सर्कल. हां अशा क्लॉकवाईज फिरू. ट्रायंगल स्टार सर्कल, ट्रायंगल स्टार सर्कल, ट्रायंगल स्टार सर्कल, ट्रायंगल स्टार सर्कल आहे का? ऑप्शन नंबर डी, क्लॉकवाईज फिरता येते. आता ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय दिलेलं आहे. हा मधून कापलेला आहे, असा हा इथून कापलेला आहे, हा पण इथून कापलेला आहे, हा पण इथून कापलेला आहे, हा पण इथून कापलेला आहे. पण तो ऑप्शन नंबर कोणती वेगळी दिसते तुम्हाला याच्यामध्ये? सी. कसं काय? सर्व चौकोन आहेत. एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल, हां एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल, 1 2 3 ट्रायंगल याच्यामध्ये. एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल, प्रत्येकामध्ये दोन दोनच ट्रायंगल आहे. या ऑप्शन सी मध्ये ती काही ट्रायंगल आहेत ते, म्हणून ऑप्शन नंबर सी आन्सर होईल याचं 4चं. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट 5 ते 8 मध्ये आता डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. प्रश्न आकृती समोर हुबेहूब बसणारी उत्तर आकृती निवडावा, त्याच्या वर्णाक्षराचा योग्य पर्याय चौकटीत लिहा. आता तुमच्याजवळ एक नोटबुक राहू द्या, पेन राहू द्या, समोर प्रश्न लिहायचा. तुमच्या याच्यामध्ये नोटबुकमध्ये नोट करत चालायचं तुम्ही. 5 नंबरचा क्वेश्चन, जे काही आन्सर मी सांगेल तुम्हाला तिथं ABCD लिहित चालायची. समोर स्क्रीनवर प्रश्न दिसतोय, तुमचं आन्सर काढायचं. नंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. फक्त तुमचं किती बरोबर येतं आणि किती चुकतं ते तुम्ही स्वतः बघायचं. फक्त प्रश्न क्रमांक लिहायचा. आता 5 नंबर, त्याच्या पुढे त्याचा आन्सर सी जे काही असेल ते. 6 नंबर A, 7 नंबर B. चला आता A मध्ये बघा, आता काय वाटतंय आपल्याला, आपण आता चेक करू. काय प्रश्न पाहू पहिले. हुबेहूब बसणारी जशीची तशी आकृती शोधायची आहेत. आता हे ठळक गोल लेफ्ट इथं होते. हे जे लाडू आहेत, 2 लाडू म्हणू आपण त्यांना, है ना. हे 2 लाडू लेफ्ट हँड साईडला होते, हे राईटला गेले. ऑप्शन नंबर कट झालेला आहे. हे पण कट झालेलं आहे, इथं राईटला आलेलं आहे. आता यांच्यात बघू, हा प्लसचं साईन आहे, प्लस साईन आहे, प्लस साईन आहे, मायनस मल्टिप्लाय, मायनस मल्टिप्लाय, मायनस मल्टिप्लाय. या इथं गडबड झालेली बघा. हे व्ही आणि स्टार आहे ना, इथं स्टार आणि व्ही झालेला आहे, म्हणून ऑप्शन सी कॅन्सल. ऑप्शन बी, 5च्या पुढे डॅश करून बी लिहा. ते नंतर सांगा. आता हे बघा, याच्यामध्ये ए आहे, इथं असा ए येतो आहे, इथं पण ए आहे, इथं नाही आहे असा, इथं आहे, इथं डी आहे, हे नाही येणार. मग आता हा डी आहे असा, इथं ए येणार नाही, इथं डी आहे, AD. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. सी लिहा 6च्या समोर. 7. आता हे दोघं ट्रायंगल चिटकलेले आहेत. हा येणार नाही, ऑप्शन ए कॅन्सल झाला माझा. त्यानंतर याच्यामध्ये किती ट्रायंगल आहे? 1 2 3 ब्लॉक येते. इथं 1 2 3 ब्लॉक आहेत, मग हे असू शकते. इथं हे खूप सारे ब्लॉक आहेत, येणार नाही. इथं 1 2 3, पण हे कमी जास्त ब्लॉक आहेत, त्याच्यामुळे डी पण येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी माझा आन्सर होणार आहे. नेक्स्ट 7चं बी आहे. 8 नंबरचं बघा. आता 8 नंबरमध्ये बघा, हा हे क्लॉकवाईज आहेत बघा, अशी वाटी हे क्लॉकवाईज आहे.
म्हणजे असे आहे ते 1 2 3. आता हा जो आहे हा दिसतोय तसाच, याच्यामध्ये हे सरळ नाही, असे नाही आहेत, हा वाकलेला आहे इथं आणि हा उलटा झालेला आहे, हा पण उलटा झालेला आहे आणि हां हे पण असे कसे तरी झालेले आहेत. म्हणजे हा असा झालेला, आपल्याला असा पाहिजे होता. ऑप्शन नंबर कशामध्ये आहे? एमध्ये आहे. 9 ते 12मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती असून तिचा एक भाग गायब आहे. म्हणजे आकृती पूर्ण करायची आहे. दिलेल्या उत्तर आकृत्यांचे निरीक्षण करा आणि अशी उत्तर आकृती शोधून काढा की जी दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या गायब असलेल्या भागात बरोबर बसेल. म्हणजे आपल्याला डायरेक्शन चेंज नाही करायची त्याची, जशीची तशी उचलायची आणि तिथं फिट करायची. आता बघा हे तिघं ठिकाणी डार्क आहे, म्हणजे इथं पण डार्क येऊन जाईल या ठिकाणी. हा डार्क पोर्शन येऊन जाईल आणि कॉर्नरला डार्क पोर्शन येऊन जाईल इथं. मग बघा कॉर्नरला डार्क कुठे? फक्त सी मध्ये आहे ना. इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. ऑप्शन सी लिहा. 9चं सी. 10चं काढा. आता तुमच्या आन्सर तुम्ही काढत चला, मी तुम्हाला स्क्रीनवर सांगत जाईल. फक्त बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही तुमचं ठरवायचं ते. तुमचा आवाज नको येऊ द्यायच्यात. तुमचा आन्सर फक्त तुमच्या तिच्यामध्येच राईट करा. मी सांगेल आन्सर बरोबर असेल तर ठीक, नसेल तर करेक्ट करून घ्यायचं आहे. हां आता बघा हे टिपके ठेवलेले, रांगोळी काढलेली अशी 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 क्रॉसमध्ये मारलेले आहेत. हे प्लसचं साईन येणार नाही, प्लसचं साईन येणार नाही, हे क्रॉसचं येईल, हे क्रॉसचं पण याच्यामध्ये खूप सारे झिरो आहेत. आपल्याला फक्त 4 झिरो पाहिजे. ऑप्शन नंबर सी बराबर. 11 नंबर. आता हा पॉईंट आहे इथं, हे समोरासमोरची आकृती सारखी आहे ना, ही सारखी आहे, ही सारखी. आता हा कोपरा ना, हा कोपरा सारखा राहील. म्हणजे हा डॉट इथं आहे ना, तर हा डॉट इथं येऊन जाईल, त्याची मिरर इमेज ती. मग कोपऱ्याला डॉट कुठे आहे? डॉट या कोपऱ्यात आहे ना, या कोपऱ्यात डॉट कुठे? इथं आहे, इथं आहे आणि इथं पण आहे. परंतु इथं हा सर्कल आहे, डॉटच्या नंतर सर्कल आहे, डॉटच्या नंतर सर्कल इथं आहे, इथं पण आहे, इथं नाही. हे ऑप्शन कट झालं, इतर कधींचं कट झालेलं होतं. मग आता या दोघांमध्ये काय वेगळं दिसतंय आपल्याला? हा ट्रायंगल कंप्लीट आहे इथं, इथं ट्रायंगल कंप्लीट होणार आहे का? इथं एकदा याला क्लिअर करतो. हा ट्रायंगल कंप्लीट नाही इथं बघा, हा इथं रिकामी अशी लाईन ओढलेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी. समजलं ना काय झालेलं आहे इथं? तर एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा हा ट्रायंगल असा हे केलेला आहे त्यांनी, बरोबर आहे ना. परंतु प्रश्न आकृतीमध्ये आहे का तसं? नाही. समजलं? चला क्वेश्चन नंबर 12 बघा. आता रेक्टँगल आहेत. मग आता या इथं समजा असा हा हाफ कंस केलेला आहे, हाफ सर्कल आहे. इथं असा हाफ सर्कल येईल आणि एक रेक्टँगल येईल आणि इथं हाफ सर्कल येईल. पहा मग कसा असा. आणि इथं कॉर्नरला, राईट कॉर्नरला कुठे आहे? इथं राईटला नाही आहे, इथं नाही आहे, सी आणि डी मध्ये आहे. आता बघू इथं लेफ्ट हँड साईडला हा कॉर्नर येतोय कुठे? या इथं असा येईल ना, या साईडला. इथं पण आहे, इथं पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, बरोबर आहे. परंतु हे जे मधला जो आहे अपूर्ण आहे तो. इथं अशी एक लाईन पाहिजे होती अजून. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. चालेल. आता प्रश्न क्रमांक 13 ते 16 वाचा आणि पहिला प्रश्न तुम्ही सोडवा, तोपर्यंत मी याची साईज वाढवून घेतो. चला काय, पहिल्या 2 आकृत्यांमध्ये एक विशिष्ट नातेसंबंध आहे, याचा याच्याशी संबंध आहे. तशाच तऱ्हेचा नातेसंबंध तिसऱ्याचा चौथ्यासोबत आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा आता हा जो आहे ना, हा या कोपऱ्यात होता, हे दोघं झिरो या कोपऱ्यात होते. अँटी क्लॉकवाईज फिरतायत ते, या कोपऱ्यात आले म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने असे आहे ना. मग आता हे जे 2 झिरो आहे हे इथं होते, ते खाली येऊन जातील. या कोपऱ्यात होते, कोपरे होत आहे ना, मग ही साईड होऊन जाईल खाली. 2 झिरो कोणत्या साईडला आहे? 13 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता हे जे झिरो आहेत कुठे गेले? हां हे झिरो आहेत ते कुठे आलेले आहेत? हा ट्रायंगल फिरलेला आहे का पूर्ण? बरं, मग हा ट्रायंगल हा अँटी क्लॉकवाईज फिरलेला आहे. मग हा अँटी क्लॉकवाईज फिरल्यानंतर कसा येईल मग तो? ऑप्शन बी सारखा येईल मग तो. ठीक आहे. मग हा कॅन्सल झाला, कॅन्सल झाला. पूर्णचा पूर्ण ट्रायंगल फिरतोय तो. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 13चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी.
14 नंबरमध्ये बघा आता, हे जे आहे बाणाची दिशा, हा वरती जाणारा बाण आडवा झालेला आहे, आणि हा जो आडवा झालेला बाण आहे तो उभा झालेला आहे. हां, बाणांची दिशा बदललेली आहे. मग आता फक्त क्लॉकवाईज फिरलेले आहेत ते बघा. हा आडवा बाण आहे ना, हा असा वरती क्लॉकवाईज फिरलेला, हा वरती गेला, आणि हा वरचा बाण असा झाला. समजतंय का? याला पण क्लॉकवाईज फिरवू आपण. हा जो आहे हा असा जाणारा गोल क्लॉकवाईज कसा येईल तो इथं येईल, मग तो या साईडला खालच्या साईडला असा येईल हा गोलवाला. आणि हा जो आहे हा कसा येईल मग, हा इथं आलेला आहे, हा इकडे येईल असा ॲरोवाला. पाच ऑप्शन कुठे आहे? हां, दोघं साईडला सर्कल आहे तिथं तर. ऑप्शन नंबरचं सी बघा. आता इथं तिघा ठिकाणी 0 आहेत, हे येणार नाही. आता हा जो बाण आहे हा क्रॉसमध्ये, हे प्लसमध्ये तर प्लसमध्येच आहे, हा क्रॉसमध्ये तर हा प्लसमध्ये येणार आहे का? नाही. मग हे पण क्रॉसमध्ये, हे पण क्रॉसमध्ये. परंतु आता इथं हां, सी आणि डी मध्ये बघा आता कसं काढलं जाईल. हा बाण बघा, हा इथं होता ना, हा अँटी क्लॉकवाईज आलेला आहे, डायरेक्ट साईड चेंज केलेली त्याने. वरची साईड होती ही 90 डिग्रीमध्ये फिरलेला आहे तो, 90 डिग्रीमध्ये अँटी क्लॉकवाईज. मग आता हा जो आहे हा बाणसुद्धा 90 डिग्रीमध्ये अँटी क्लॉकवाईज फिरेल. 90 डिग्री कुठे येईल त्याची? या कोपऱ्याला, या कोपऱ्याला बाण आला. कुठे या कोपऱ्याला बाण? फक्त सी मध्ये. 90 डिग्रीमध्ये रोटेट होत आहे ते अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेने. हा बाण असा होता ना, तो असा येऊन जाईल. असा फक्त ऑप्शन सी मध्येच आहे, 14चं सी. 15चं बघा आता, खूप सारे 0 0 0 0 होते, आणि मग काय केलेलं आहे, हा मधला भाग कट करून टाकलेला आहे. पूर्ण सर्कल, हे जे सर्कल आहे ना पूर्ण कट करून टाकलेला आहे. तसा हा भाग आहे ना, याचा पूर्ण सर्कल जेव्हा आपण कट करून टाकू तेव्हा काय मिळेल आपल्याला बघा, अशी आकृती मिळेल, अशी 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 अशी. हे मिळणार नाही पूर्णवाली, हे खूप सारे आहेत. आपल्याला फक्त 1 2 3 4 एम पाहिजे असतील असे. 1 2 3 4 आहेच नाही का असे? हे किती झालेत बघा बरं. 1 2 3 3 4 5 होते. हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 झाले. ते 2 वाढलेले. मग याच्यामध्ये 4 5 6 वाले कोणते? 1 2 3 4 5 6. ऑप्शन नंबर सी. हे तर येणार नाही, हे तर डबलवाले आहे ना, हे एमवाले, आपल्याला एमवाले पाहिजे. ऑप्शन नंबर सी 15चं. असं नको. हां, 16 नंबर. हे बघा, मधली आकृती बाहेर झालेली, बाहेरची आकृती मध्ये आलेली. हा स्क्वेअर होता, स्क्वेअर बाहेर गेला, ट्रायंगलमध्ये आला. नाही, ट्रायंगलमध्ये होता, तर तो ट्रायंगल, हा जो बाहेरचा स्क्वेअर आहे तो मध्ये येऊन गेलेला आहे. हा ट्रायंगल जसा तसा आहे, मध्ये एक स्क्वेअर आला आहे, नवीन आकृती. मग ही आकृती जशी तशी राहील, आणि ट्रायंगलला 3 साईड आहे, तर खाली 4 साईडची फिगर आलेली आहे. याला किती साईड आहे? 1 2 3 4 5 साईडवाली फिगर आहे का मध्ये? ऑप्शन नंबर ए मध्ये. आलं लक्षामध्ये? 17 ते 20 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत. रिकाम्या जागी योग्य आकृती निवडा व ती आकृती दिलेली मालिका पूर्ण करतील. 3 आकृत्या आपल्याला विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहे. या प्रश्न आकृती या ठिकाणी कोणती आकृती येईल ते लिहायची. बघा, ही सरळ लाईन होती, त्याच्यामध्ये 2 लाईन वाढून गेलेल्या आहेत, म्हणजे +2 झालेले आहेत. याच्यात 2 लाईन वाढवलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये बघा किती लाईन आहे? 1 2 3 4 5 लाईन्स होत्या, म्हणजे 6 ने ना, 1 2 3 4 5 दिसतंय का? 5. हे बघा, ही एक लाईन, समजलं ना? ही 1 2 3 4 5 5 आणि 2 7
7 लाईनवालं पण ऑप्शन आता हे 1 2 3 4 5 6 7 1 2 हे येऊ शकतं. अजून काय आहे? अरे हे बी येणार नाही. सी मध्ये 1 2 3 4 5 आणि डी मध्ये एम आहे. मग आता हां, मग 7 लाईनवाला कोणतं ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. चला, ए आहे याचं 17चं. 2 लाईन वाढलेल्या होत्या तिच्यामध्ये. 18 नंबरमध्ये बघा, हा असा बाण होता, तो काय झालेला आहे, याच्या विरुद्ध साईडला गेला तो असा बदलवलेला, यल बदलवलेला आहे. असा यल होता ना, तर तो समोरून झालेला आहे. मग आता असा यल आहे, हा असा होऊन जाईल. ऑप्शन नंबर सी. 18चं काय होईल? ऑप्शन नंबर सी. म्हणजे एक चौकोन तयार करतोय तो. आता येणार नाही. नाईन्टीन नंबरमध्ये एक लाईन होती सरळ, 2 लाईन वाढल्या, 2 ॲड झालेल्या. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 लाईन आहे. 8 लाईन असलेलं बघू आहे का ऑप्शनमध्ये? हे कॅन्सल झालं. याच्यामध्ये किती? 1 2 3 4 5 6 7 8 हे येऊ शकतं. याच्यामोजा 1 2 3 4 5 नाही आहे. याच्यामोजा किती ते? हा थोडं झूम करू का? बरं थांबा एक मिनिट. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही. मग आपला ऑप्शन नंबर बी राईट. मध्ये बघा, हा पतंग लेफ्ट हँड साईडला होता, राईटला गेलेला आहे. म्हणजे क्लॉकवाईज फिरतोय. हा या कोपऱ्याला येऊन जाईल, इकडच्या कोपऱ्याला नाही आहे, नाही आहे, नाही आहे. ऑप्शन बी. समजतंय ना? हा गोलवाला भाग हा इथून राईटला आलेला आहे. मग हा राईटला जाईल, क्लॉकवाईज या साईडला येईल तो. ऑप्शन बी. 21 to 24 भूमितीय आकृतीचा त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे. दुसरा भाग उजव्या बाजूच्या पर्यायामध्ये भूमितीय आकृती पूर्ण करणारी उजव्या बाजूची आकृती शोधून काढा. आता हे भूमितीय आकृती पूर्ण करेल. मग आता इथं हा ट्रायंगल कंप्लीट होईल. याला एक लाईन ओढून घ्या. पहा असं तुकडं कुठे दिसतंय? स्क्वेअर होतोय का ट्रायंगल होतोय? बरं, ट्रायंगलचा भाग नाही आहे असा इथं. आता स्क्वेअर करून बघू आपण याला. हा रेक्टँगल तयार होईल असा. बघा असा भाग कुठे असा कट केलेला असा, आणि असा कुठे दिसतोय? ए तर नाही दिसत आहे मला. बी तर लय छोटा आहे. ऑप्शन नंबर सी दिसतोय, डी नाही. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. आता हा बघा, हा सर्कल पूर्ण होईल असा. बघा असा भाग कुठे दिसतोय? असे 4 कुठे? हे 4 आहे का? नाही आहे. ऑप्शन बी मध्ये 4 दिसत आहे. हे छोटेसे 4 आहे आणि गोल 4 आहे. आपल्याला सरळ 4 पाहिजे. बघा हा अशी आकृती पूर्ण केल्यावर आपल्याला हा 4 क्लिअर दिसतोय मध्ये. हा आहे तो 4. 23 नंबरचा क्वेश्चन. हा आता याला काय? ऑप्शन नंबर सी. कसं काय येईल त्याचं? बनतं काय ते नाही समजणार आपल्याला. आता बनवा द्याला काहीतरी. हा असा, अरे ड्रॉ करा. हे असं करून बघा बरं. असं करून पहा. ट्रायंगल बनतोय का? ट्रायंगल बनवून पाहू मग. थांबा, ट्रायंगल बनवून पाहू. ही एक लाईन सरळ ओढून घेऊ. ट्रायंगल बनवला आपण याला. म्हणजे हा एक ट्रायंगल आहे आणि हा असा ट्रायंगल आहे. असा ट्रायंगल कुठे दिसतोय पहा? असा ट्रायंगल आणि हा असा ट्रायंगल. याला ऑप्शन नंबर डी आहे का? हा ऑप्शन नंबर डी मध्ये असा ट्रायंगल. 2 ट्रायंगल आहेत. ऑप्शन डी राईट आन्सर आहे. 24चा आता
हां आता हे असं अरे हां ही कंप्लीट करून घ्या. मग बघा आता असं कुठे आहे मला तर एमध्ये दिसतंय कसं नाही नाही कसं काय हे बा ही लाईन अशी ओढा अशी करा फक्त हे दोनच डब्बे दिसत आहे ना हे तर 1 2 3 डब्बे झाले येणार नाही येणार नाही येणार नाही आली. ऑप्शन नंबर ए शांततेत सॉल्व करायचं तिथं प्रश्न परीक्षेमध्ये गडबड नाही करायची. 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूच्या प्रश्न आकृतीत दाखवलेल्या एक कागदाचा तुकडा घडी घालून घडी घाला व घडी उलगडा. चला आता हे क्रॉसमध्ये घडी घातलेली आहे त्याच्यानंतर वरतून खाली आलेली आहे हे 2 कट मारलेले आहे. मग हे जे 2 कट मारलेले आहेत ते जेव्हा आपण वरती ओपन करू तेव्हा इथं सुद्धा कट येईल तो या साईडला उमटत पण नाही त्याचा. हे जेव्हा समजा आपण याला इथं ओपन करू या साईडला जेव्हा जाईल ना तो तेव्हा हा कट इथं पण येऊन जाईल. इथं आला तो कट आणि जेव्हा आपण याला इकडे घेऊ हा जो आहे याला जेव्हा आपण या साईडला खाली उतरवू तेव्हा कुठे कुठे कट येईल तो या साईडला पण कट येईल तो या साईडला कट येईल इथं. बरोबर असे कट कुठे आहेत जाऊ द्या हे 2 कट पाहून घ्या तुम्ही हे असे 2 कट कुठे दिसत आहेत ए मध्ये नाही आहे बी मध्ये दिसत आहे सी मध्ये ते ट्रायंग्युलर शेपमध्ये आणि डी मध्ये हां डी मध्ये ते पतंगाच्या आकारासारखे झालेले आहेत म्हणून डी मध्ये पण येणार नाही. ऑप्शन नंबर बी. चला पुढे 26 मध्ये बघा बरं आता काय होतं इथं 20 हा बा हाफमध्ये फोल्ड केलेला आहे वरतून खाली फोल्ड केलेला आहे आणि 2 छिद्रे मारलेले आहेत त्याला. मग हे खालचे छिद्रे वरती पण जातील हे बघा हे जे आहे की नाही. मग आता हा वरती ओपन करू तेव्हा इथं पण छिद्र राहील इथं पण छिद्र राहील है ना. मग तो या साईडला जेव्हा आपण पलटवू तेव्हा वरती 0 खाली 0 खाली 0 असं राहील. पहा बरं उभे उभे 0 कुठे 2 2 आहेच नाही डायरेक्ट. थांबा आता फोल्ड कसं केलेलं आहे ते पाहू आता आपण आधी. हा इकडून इकडे फोल्ड केलेला आहे नंतर वरतून खाली फोल्ड केलेला आहे आणि 2 0 मारलेले आहे. मग जेव्हा आपण वरती नेऊ तेव्हा खरंच 2 0 वरती राहतील. हां मग जेव्हा इकडून हे करून तेव्हा असा राहील तो याच्यामध्ये ऑप्शनच नाही तसं मग ते चुकीचं असेल. 26 नंबरमध्ये गडबड आहे थोडी. हां त्याचं ऑप्शन नंबर नाही का सी त्याचं काही गडबड नाही त्याच्यामध्ये. ती आकृती रोटेट झालेली फक्त आपल्याला काय असे 2 2 उभे पाहिजे ना 2 गोल याला साडवं करा बरं मग आहे की नाही. हे जे आहेत ना असे 2 2 उभे उभे ना एका रेषेमध्ये सगळे असे एका रेषेमध्ये 0 पाहिजे सगळे. आता हे सिंगल सिंगल आहे हे तर कसे मसे हे एका रेषेत आहे ती फिरवलेली फक्त. आलं लक्षामध्ये ऑप्शन सी. 27 मध्ये बघा हा फोल्ड केलेला आहे या साईडला त्यानंतर वरती फोल्ड केला आणि एक ट्रायंगल काढलेला आहे. मग आता हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये मिरर इमेज तयार होते. कोणती वॉटर इमेज तयार होईल याची वॉटर इमेज कशी तयार होईल बघा. वॉटर इमेजमध्ये वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वरती जातो म्हणजे हा ट्रायंगल असा होईल इथं. हां आणि मग आता हा जो पेज आहे या साईडला ओपन करणं आहे ना म्हणजे ही झाली मिरर इमेज. आता इकडे मिरर इमेज कशी राहील डावी बाजू उजवी होते वरची बाजू वरची खालची बाजू खालीच राहते आहे की नाही. उलटे सुलटे ट्रायंगल पहा ए मध्येच आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. बघा हे घडी घाला आणि घडी उलगडा याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय पाहायचं आहे वॉटर इमेज मिरर इमेज या 2च गोष्टी करायच्या आहे. याच्यामध्ये आपला आन्सर येऊन जाईल. एका साईडला होऊन जा तुम्ही. क्वेश्चन नंबर किती 28. चला आता काय केलेलं आहे हा वरती फोल्ड केलेला आहे क्रॉसमध्ये वरचा इकडे फोल्ड केलेला आहे. आता हा जेव्हा तिकडे जाणार आहे माझा आता झूम करतो मी त्याला. आता हा जेव्हा इकडे जाईल तेव्हा हा 0 ने काही इथं पण येऊन जाईल. हा 0 इथं पण येऊन जाईल आणि या कोपऱ्यातला 0 इथं पण येऊन जाईल म्हणजे ट्रायंगलमध्ये असे 3 0 पाहिजे आपल्याला. पहा असं कोणत्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर बी नाही ए मध्ये 2च 0 आहे
बी मध्ये आहे 3 झिरो, सी मध्ये काही तर काही आहे, डी मध्ये काहीच नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी येईल त्याचा आन्सर. हा ट्रायंगल पाहायचा, ट्रायंगल कुठे फॉर्म होतोय. ऑप्शन 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे. प्रश्न आकृतीत तुकडे जोडून कोणती आकृती तयार होईल ती उत्तर आकृत्यातून निवडा. तुकडे जोडायचे. आता 2 ट्रायंगल बसतील एका बॉक्सवर. हा बसतो इथं, हा रेक्टँगल झाला, येणार नाही. हा छोटा झाला आणि नाही हाफ ट्रायंगल बनतात. हाफ ट्रायंगल जाऊ द्या, पण हा स्क्वेअर आहेच नाही, स्क्वेअर नाहीच आहे तिच्यामध्ये, हा आहे ना. ऑप्शन नंबर ए राईट आन्सर 29चा. 30 नंबरच्या क्वेश्चनवर लक्ष द्या. आता 3 ट्रायंगल आणि 1 सर्कल आहे. हे ट्रायंगल खूप लहान मोठे झालेले आहेत. आता हे खूप लांब आहेत असे आहे ना, असे ट्रायंगल आहेत. हे नाही येणार याच्यामध्ये. हा येऊ शकतो वाटतंय असं, आणि हा पण आहे. आता याच्यामध्ये नाही का सी आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे आपल्याला. कशी? कारण हे तिघ ट्रायंगल सारखे दिसत आहे म्हणा जवळपास. डी मध्ये एक ट्रायंगल छोटा दिसतोय का हा खालचा. ऑप्शन नंबर सी मग त्याचं 30चं काय लिहायचं, ऑप्शन नंबर सी. कारण हा छोटा मोठा ट्रायंगल होतो इथं. हा जो आहे ना, हा मोठा ट्रायंगल आहे, हा छोटा आहे, म्हणून ते ऑप्शन नंबर सी होईल याचा 30चा. 31 31चं बघा. आता हे छोटे ट्रायंगल आहे बघा असे. हे ट्रायंगल कशामध्ये दिसत आहेत, याच्यात दिसत आहे, याच्यात दिसत आहे, आणि या 2 काय ते कॅडबऱ्या. हां बरं, ए मध्येच आहे, हे बी मध्ये नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे. हां आलं लक्षामध्ये. हा ट्रायंगल आहे, इथं सापडला, हा इथं सापडला, आणि हे दोघं ब्लॉक जोडून टाकले. पुढे बघू आता 32चा. 1 2 3 ट्रायंगल आणि 1 चौकोन आहे तो. आता हे ट्रायंगल खूप असे दाबून टाकलेले आहेत त्यांनी, प्रेस केलेले आहेत, येणार नाही. इथं येऊ शकतात, परंतु हा जो आहे ना, हा परफेक्ट स्क्वेअर आहे. तो स्क्वेअर नाही, थोडा दाबलेला आहे असा. आपण त्याला कोणता म्हणतो, तो पॅरेललोग्राम म्हणतो आपण. हे खूप छोटे छोटे आणि मोठे मोठे झालेले आहेत. याच्यामध्ये बघा बरं आहे का किती ट्रायंगल आहेत ते. हा हे बघा, हा ट्रायंगल आला इथं, नंतर हा ट्रायंगल इथं आहे. हो, हा ट्रायंगल इथं आहे, आणि हा इथं आहे. आले 4. ऑप्शन डी त्याचा आन्सर. 33 ते 36 मध्ये बघा. आता डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे आणि उजव्या बाजूला उत्तर आकृत्या दिल्या आहेत, ज्यात प्रश्न आकृती लपून बसलेली आहे. लपलेली आकृती शोधायची. आता हा 4 असा 4 कुठे बघा, 4 आणि अशी आडवी रेषा काढा बरं. 4 हा होतोय. इथं 4 होतच नाही, तिरपी लाईन्स नाही. इथं पण होतोय, पण हा बारीकवाला होतोय. हे ना, हे एकदम छोटी वाकडी झाली, मग ते एकदम जवळ झाली. आता ही आहे, पण इथं नाही का हा खूप मोठा 4 होतोय. कोणत्या? ऑप्शन नंबर ए मध्ये. ऑप्शन नंबर ए मध्ये पहा. चेक करा व्यवस्थित. हा 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 कलर बदलून घेऊ का मी याचा. आलं लक्षामध्ये. हा 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 आला. चला आता पुढे क्वेश्चन नंबर 34 मध्ये बघा. लपलेली आकृती ना, असे 1 2 3 गोल कशामध्ये. हे खूप लहान मोठे, हे येणार नाही. हे आहे ना असा 1 2 3. हे नाही आहे, नाही हे याच्यामध्ये पण येऊ शकता. हे नाही आहे. सी आणि बी आणि सी मध्ये बघा बरं जरा व्यवस्थित. सी मध्ये ना, हां हे छोटे छोटे आडवे आणि उभे यायचं नाही ते, परंतु हे छोटे छोटे आणि हे बरोबर परफेक्ट आहे त्याच्या एवढे. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर 34चा. 35 बघा. आता
एक एक लाईन बघू. अशी आडवी लाईन कशामध्ये याच्यात आहे, याच्यात आहे, परंतु अशी नाही, हे येणार नाही. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये पण आहे आडवी लाईन, पण अशी सरळ लाईन असा यल नाही आहे याच्यामध्ये. चला सीमध्ये यल आहे का बघू बरं. वरच्या साईडला यल आहे का असा, नाही. सेंटरमधून यल येतो आणि इथून सेंटरमधून यल तयार नाही होते. हा होतोय हा पण त्याच्या कॉर्नरवरून नाही येते. बीमध्ये आहे का, नाही. सीमध्ये होतो. एमध्ये बघा आता, ही अशी सरळ लाईन खाली ओढला, साईडला नेला आणि हा इकडे क्रॉसमध्ये आला, दिसतोय बघा. हे लाईन सरळ यल आणि हा आला, हे 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 आणि हे दिसला. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर. मग 35चं. 36चं बघू आता. असं 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 कुठे, हां एमध्ये दिसतंय. बीमध्ये हा छोटा आहे, हा स्क्वेअर आहे, याला तिरपी लाईन नाही. समजा असं केलं वरती, हा क्रॉसमध्ये जाते, सरळ जातोय. याच्यामध्ये तर नाहीच आहे. ऑप्शन एमध्येच आहे. 37 ते 40मध्ये डाव्या बाजूला डावी प्रश्न आकृती दिली आहे, त्या आकृतीची आरशातील प्रतिमा मिरर इमेज काढणे. आता बघा, हा डाव्या बाजूला असा आहे, उजव्या बाजूला असा होईल तो. पहा बरं, उजव्या बाजूला असा कुठे, याच्यात नाही आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे. आणि हा उजव्या साईडला अशी गेलेली लाईन, मग डाव्या साईडला बाहेर गेलेली असेल ती अशी, याच्यात नाही आहे. एमध्ये आहे, सीमध्ये याच्यात नाही आहे. आता ए आणि सीमध्ये हे डाव्या साईडला इकडे उजव्या साईडला जाईल, ह्याच्यामध्ये नाही आहे सीमध्ये. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. याच्यामध्ये बघू आता 38मध्ये हा बी डाव्या साईडला आहे असा, तो उजव्या साईडला चालला जाईल, परंतु कसा होईल तो, असा होईल तो उलटा बी, तो सीमध्येच फक्त. 39 हे जे दोघं ट्रायंगल आहेत, ही लाईन अशी बघा कशी आहे, अशी आहे, ती अशी होऊन जाईल. अशा लाईनवर कोणते, हा नाही आहे, हा नाही आहे, हा नाही आहे. ऑप्शन एमध्येच फक्त. काही ट्रायंगल बघायची गरज नाही, फक्त हा व्ही बघा, ही अशी होती ना लेफ्टकडून राईटकडे, ही अशी होऊन जाईल मिररमध्ये. कळतंय का. आणि त्याच्यावर हे ट्रायंगल येऊन जाते ना असे. कोणते, अरे नाही खालचे, हां खाले तर खालीच राहतील ना ते. हां हां खाले तर खालीच राहतील. ए कॅन्सल, सी कॅन्सल, डी कॅन्सल. 40मध्ये ओ माय गॉड, नाही गेम आहे का नाही. आता ई याच्याजवळ आहे ना, याच्याजवळ येईल असा डाव्या साईडला आहे ना, हा असा होऊन जाईल. ई असा, ई कुठे सुरुवातीलाच, हा सरळ ई आहे, जी आहे, जी आहे. डीमध्ये बघा आहे ना, एक लेटर बघायचं कोणतंही. अंकगणित 41 ते 60. पहिला प्रश्न. प्रत्येक प्रश्नासाठी 4 संभाव्य उत्तरे आहेत, त्यापैकी एकच अचूक उत्तर आहे. त्याबरोबर उत्तराच्या वर्णाक्षराचे वर्तुळ रंगवा. बरं, सोपा प्रश्न आहे हा. 0.4 होऊन जाईल. हे बघा, 4/10 आहे, म्हणजे पॉईंट नंतर पहिलं प्लेस 4, पॉईंट नंतर दुसरं प्लेस 4, पॉईंट नंतर तिसरं प्लेस 4, 4.444 कुठे, ऑप्शन सी. 42मध्ये खालीलपैकी सर्वात मोठी संख्या. आता सर्वात मोठी संख्या बघू आपण. हा आहे 5 पॉईंट, हे 0.00 हे येणार नाही, कारण 0 पॉईंट आहे ना. हे बघा 5.00 आणि 5.55 याच्यापेक्षा हे मोठी, हे छोटी झाली. हे 55 आणि 0.5 हे लहान झाली. लहानवाले कट करून टाकतो मी. 5.55 आणि 5.17 हे 170 मोठे नाही बरं. हे 550 आहे, कारण पॉईंट नंतर 3 प्लेस आहे ना, इथं 2च प्लेस आहे. 550 आहे, मग कोणती मोठी आहे, 550 कशामध्ये, 5.55, ऑप्शन नंबर ए. आलं लक्षामध्ये, लिहा मग 42चा ऑप्शन नंबर ए.
पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी. संयुक्त संख्या म्हणजे काय सांगतो आता तुम्हाला, कंपोजिट नंबर. 1 हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. 1 ही संख्या मूळ संख्यासुद्धा नाही आणि संयुक्त संख्यासुद्धा नाही. 2 ही मूळ संख्या आहे. 3 ही पण मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे 3. 4 ही संयुक्त संख्या आहे आणि अशा किती 5 सांगितलेल्या आहे त्यांनी. 4, 5 मूळ संख्या आहे, 6 संयुक्त आहे. म्हणजे मूळ संख्या सोडून लिहायच्या आहे आता बाकीच्या पुढच्या आपल्याला. 7 मूळ आहे, 8, 9 आणि 10 किती झाल्या, 1 2 3 4च पाहिजे आपल्याला, नाही 5 ना, 5 झाल्या. यांची सरासरी सांगितलेली आहे. मग आता यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये 2-2चा फरक आहे ना. हे 2 सोडून द्या, 2 सोडून द्या, 8 आली. नाही आपल्याला ॲडिशन करावी लागेल यांची. ॲडिशन अपॉनला 5 करावं लागेल. सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, सर्व संख्यांची बेरीज अपॉनला नंबर ऑफ संख्या. 5 संख्या आहेत त्या, हे बघा 6 आणि 4 10, 10 आणि हे 10 20, 20 आणि 9 29, 29 आणि 8 37, 37 अपॉनला 5, 37ला 5ने डिवाइड करा. 5 6 जा नाही 5 7 जा 35, पॉईंट 2 रिमाइंडर राहिले, 20 झाले. 5 4 जा 20, 7.4 कुठे, ऑप्शन नंबर सी. आलं लक्षामध्ये. 50 60 25 यांचा लसावी. लसावी म्हणजे काय, या तिघांच्या टेबलमध्ये सारखी येणारी संख्या. मग 60च्या टेबलमध्ये 50 येतील का कधी, ऑप्शन कट. 60च्या टेबलमध्ये 400 आता मोठे झाले. मग आता आपण चेक करू. 25 बरं काढूनच घेऊ यांचा लसावी. हा 50 60 आणि हा 25. तिघांना भाग जाणारी संख्या काय आहे, 5 आहे. 5 1 जा 5, 5 10 जा 60, नाही 5 10 जा 50, 5 12 जा 60 आणि 5 5 जा 25. आता या तिघांना भाग जाणारी संख्या कोणती आहे, हे दोघांना 5ने देऊन टाकू. 5 2 जा 10, 5 1 जा 5, हे 12 जसे तसे. आता हे 2ने डिवाइड होतील. 2 1 जा 2, 2 6 जा 12. करून टाका मल्टिप्लिकेशन. आता खाली 6 राहिले फक्त. हे 5 5 जा 25, 25 2 जा 50, 56 जा 300, ऑप्शन सी. लसावी काढता येतो ना. समजला नाही. बरं 43 बघा, पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी म्हणजे सम ऑफ फर्स्ट 5 कंपोजिट नंबर्स. मग कंपोजिट नंबर कोणते असतात, प्राईम नंबर सोडून द्या. 1 हा प्राईम पण नाही, कंपोजिट पण नाही, संयुक्त पण नाही. मग 2 प्राईम येणार नाही, 3 येणार नाही, 4 येईल. मग 4 घेतला, 4 प्लस 5 येईल का, नाही, 6 येईल, प्लस 7 प्राईम आहे, 8 येईल, 9 येईल आणि 10 पण येईल. किती झाले ते, 1 2 3 4 5. सरासरीचा फॉर्म्युला आहे सर्व संख्यांची बेरीज अपॉनला नंबर ऑफ संख्या 5. यांची ॲडिशन करा. मग 6 आणि 4 10, आणि हे 10 20 झाले, 20 आणि 8 28 झाले, 28 28 आणि 9 37, 37 अपॉनला 5. 37ला जर 5ने आपण डिवाइड केलं तर काय येतं, 5 7 जा 35, 2 रिमाइंडर राहिले, पॉईंट ठेवला, 20 झाले. 5 4 जा 20, 7.4. 5ने डिवाइड करायचं फक्त त्यांना. फक्त त्या 5 संयुक्त संख्या कोणत्या आहेत त्या आपल्याला काढता आल्या पाहिजे. बरेच जण 1 to 5 पर्यंत लिहितात, त्यांना संयुक्त संख्या म्हणजे माहीत नसतं. संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे प्राईम नंबर सोडून इतर सर्व संख्या. फक्त 1 नाही येणार त्याच्यात, कारण 1 हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. आता मल्टिप्लिकेशन आहे, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करू आणि पॉईंटच्या नंतरचे प्लेस काउंट करून घेऊ. तेवढ्या प्लेस नंतर पॉईंट ठेवून देऊ. 9 9 जा 9चा क्यूब काय आहे, स्क्वेअर येतो, स्क्वेअर. क्यूब 9ला 3 वेळेस मल्टिप्लाय. क्यूब रिसाईट करायला सांगितले मी तुम्हाला 10 पर्यंत. तो 7चा आहे, 300 आणि तो पण 243 नाही. काहीच्या काही नको सांगा ना, मी क्यूब सांगतोय. 9ला 3 वेळेस मल्टिप्लाय करा. रिसाईट नाहीत का, 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा 125, 6चा 216, 7चा
343, 8चा 512, 9चा 729, 10चा 1000, 9 9 जा 81, 81 मल्टिप्लाय 9, 9 1 जा 9, 9 8 जा 72, 729. किती प्लेस आहे बघा, पॉईंट नंतर 2 प्लेस, पॉईंट नंतर 1 प्लेस, पॉईंट नंतर 1 प्लेस, म्हणजे पॉईंट नंतर टोटल 4 प्लेस. 1 2 3, चौथ्या प्लेसवर 0 ठेवा आणि मग पॉईंट येईल. 0.0729. ऑप्शन नंबर ए मध्येच आहे. हा नाही येणार, हा नाही येणार, हा नाही येणार. आणि क्यूब रिसाईड ठेवा थोडं. परीक्षेमध्ये 15पर्यंतचे क्यूब रिसाईड असायला पाहिजे. आता ही प्रश्न आता समजून सांगतोय. 46 नंबरचा क्वेश्चनचं ॲन्सर मी जे समोर लिहिणार आहे ते प्रत्येकाने आपल्या नोटमध्ये नोट करायचं आहे. प्रश्न लिहा, ॲन्सर नोट करा फक्त. 400 रुपयास 4 वस्तू विकून 2 वस्तूंच्या विक्री एवढा नफा मिळवला तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? आता प्रश्न नीट समजून घ्या. तर 400 रुपयाला 4 वस्तू विकून, आता 400 रुपयाला 4 वस्तू विकताय, 2 वस्तूंच्या विक्री एवढा नफा. बघा, 2 वस्तूंच्या विक्री एवढा नफा. मग आपल्याला 2 वस्तूची विक्री किंमत काढणं पडेल. आपल्याला 4 वस्तूची विक्री किंमत दिली, किती आहे? 400. मग एका वस्तूची काढता येईल का तुम्हाला? किती? 100. एक वस्तू 100 रुपये विकली, हे विक्री किंमत आहे. 2 वस्तू कितीला विकसान? 200 रुपये. म्हणजे 2 वस्तूची विक्री किंमत किती आली? 200. मग 400 रुपयाला 4 वस्तू विकून 200 वस्तूंच्या विक्री एवढा नफा, म्हणजे 200 रुपये काय झाला तुमचा? नफा 200 रुपये आला आपला. तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? आता खरेदी किंमत काढायची आहे. नफा किती तुमचा? 200 रुपये. तुम्ही ती वस्तू कितीला विकलेली आहे? नाही, 4 वस्तू आहे ना. आता 400ला वस्तू विकलेली आहे, तिच्यात तुमचा 200 रुपये नफा आहे. मग खरेदी कशी निघते? विक्रीमधून नफा काढून टाका. मग किती आली तुमची खरेदी? 400ला तुम्ही वस्तू विकलेली आहे, तिच्यातला 200 रुपये प्रॉफिट काढून घ्या, राहिले 200 रुपयाची वस्तू होती, 200 रुपये प्रॉफिट झाला, अशी 400ला विकली तुम्ही. म्हणून याची खरेदी किंमत काय आली? समजला? खूप सोपा प्रश्न होता. समजलं ना तुम्हाला काय करायचं आहे? तर परत एकदा समजून सांगतो. 400 रुपयाच्या 4 वस्तू आहे. 400 रुपयात 4 वस्तू विकून 2 वस्तूंच्या विक्री एवढा नफा झालाय. नफा किती झालाय? 2 वस्तूंच्या विक्री एवढा. मग आपल्याला एका वस्तूची विक्री किंमत काढणं पडेल किंवा 2 वस्तूची विक्री किंमत काढणं पडेल. 4 वस्तू 400ला विकल्या, 1 वस्तू 100ला विकू, 2 वस्तू 200ला विकू. मग 2 वस्तूंच्या विक्री एवढा नफा आहे, म्हणजे 200 रुपये नफा झाला. 400 रुपयाला वस्तू विकली होती, तिच्यातून 200 रुपये नफा मायनस केला तर आपली खरेदी मिळून जाईल आपल्याला 200 रुपये. 47 बघा. आता फळाच्या ज्यूसमध्ये 15% प्रमाण साखरेचे आहे, तर 4.8 लिटरच्या ज्यूसमध्ये साखर किती ग्रॅम असेल? प्रश्न समजला? एक म्हणजे फळामध्ये रस असतो ना, आपण ज्यूस करतो बघा, तर त्याच्यामध्ये 15% साखरेचे प्रमाण आहे, म्हणजे गोड असतं फळ बघा, त्याच्यामध्ये 15% शुगर आहे म्हणे. तर 4.8 लिटरच्या ज्यूसमध्ये साखर किती ग्रॅम असेल? आता 15% सांगितलेली आहे. मग आता याच्या 15% काढू आपण. आता खाली उत्तर ग्रॅममध्ये, आपल्याला ज्यूस लिटरमध्ये दिलेलं आहे, मग लिटर कशामध्ये करावं लागेल? 4.8ला 1000ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट 3 प्लेस इकडे सरकेल, 4800 येईल. बघा, 4 लिटर म्हणजे किती? 4000 ml. 4.8 लिटर म्हणजे काय? 4800 ml. किती? 4800 ml. हां, 4800 ml आला. आता याच्या 15% सांगितलेले आहे. 15% साखर आहे याच्या. 15/100. याच्या 15% काढा. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. 15 8 120. कॅरीला 12. 15 4 60 आणि 12 72, म्हणजे 720 ग्रॅम. आलं लक्षामध्ये? किती साखर राहणार त्याच्यामध्ये? 720 ग्रॅम. आता हा प्रश्न एकदम सोपा आहे, काहीच करायचं नाही. बघता क्षणी तुम्ही आन्सर काढसान. फक्त समजून घ्या, मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय. प्रश्न नीट वाचू. 8 पुरुष अथवा
12 स्त्रिया, 8 पुरुष अथवा 12 स्त्रिया एक काम 32 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे अथवा म्हणजे काय, किंवा 8 माणसं किंवा 12 बाया हे एक काम 32 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे सेपरेट जर करायचं झालं तर पुरुषांना 8 दिवसामध्ये नाही, 8 पुरुष 32 दिवसात काम करतील. आणि जर स्त्रियांना काम करायला सांगितलं तर 12 स्त्रिया तेच काम 32 दिवसात करतील. समजलं? माणसं 8 लागतायत, 8 माणसं 32 दिवसात पूर्ण करतील एक काम, आणि 12 स्त्रिया 32 दिवसात एक काम पूर्ण करतील. पुढे काय दिलेलं आहे, तेच काम तेच आहे, तेवढंच काम आहे. 4 पुरुष आणि 6 स्त्रिया. आता पहिले जे काम करणार होते ते सेपरेट करणार होते. एकतर माणसांनी जर केलं तर 8 माणसं लागतील ते एक काम करायला, आणि जर स्त्रियांनी केलं तर 12 स्त्रिया लागतील ते काम करायला. आता इथं 4 पुरुष आणि 6 स्त्रिया काम करतायत, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? आता दोघं मिळून सण करतायत. समजून घ्या आधी मी काय सांगतोय ते. दोघं मिळून करतायत ना काम. आता बघा, आपल्याला इथं कोणीतरी सारखं करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल आपल्याला. की समजा सर्वच स्त्रिया करून टाकू आपण, किंवा सर्वच पुरुष करून टाकू. आता 4 पुरुष म्हणजे किती स्त्रिया, म्हणजे 1 पुरुष बरोबर किती स्त्रिया असं काढू आपण. 8 पुरुष होते, एक काम 8 पुरुष पूर्ण करून टाकत होते, आणि तिकडे 6 स्त्रिया करत होत्या. मग पहा, आपल्याला 4च पुरुष लागतायत. मग वरती 8 पुरुष होते, 8 पुरुष बरोबर 12 स्त्रिया होत्या. म्हणजे जेवढं काम 8 पुरुष करत होते तेवढंच काम 12 स्त्रिया करत होत्या. मग 4 पुरुषाला काम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील बरं तेच काम करायला? पुरुष अर्धे झाले, स्त्रिया अर्ध्या होतील. म्हणजे जे काम 4 पुरुष करतील तेवढंच काम 6 स्त्रिया करतील. समजतंय तुम्हाला? जे काम 8 पुरुष करत होते तेच काम 12 स्त्रिया करताय. मग जे काम 4 पुरुष करतील तेच काम किती स्त्रिया करतील? 6. मग इथं जे 4 पुरुष आहे ना, आपण तिथं पुरुषांना न टाकता स्त्रिया टाकून देऊ. 4 पुरुष काढून तिथं 6 स्त्रिया टाकू, कारण 4 पुरुषांनी एवढंच काम त्या 6 स्त्रिया करतील ना. हां, मग किती झाल्या दोघी स्त्रिया? 6 स्त्रिया या 4 पुरुषाच्या ऐवजी. हे बघा, हा जो हे 4 माणसं आहे की नाही, यांच्या जागी आपण 6 बाया टाकून देऊ. 6 स्त्रिया, 6 स्त्रिया या, आणि या 6 स्त्रिया टोटल किती झाल्या? 12 स्त्रिया. आता किती काम करतील? वरतीच दिलेलं आहे 12 स्त्रिया किती 32 दिवसात काम करतायत. मग हे 4 माणसं आणि 6 स्त्रिया म्हणजे किती? 12 स्त्रिया किती दिवसात करतील? 32 दिवसात करतील. ते मी समजलंय ना? हे वरती फक्त काय सेपरेट करतायत. 8 पुरुष एक काम 32 दिवसात करतात, आणि हे 12 स्त्रिया एक काम 32 दिवसात करतात. इथं आपल्याला 4 पुरुष सांगले. मग आता पाहू आपण. 8 पुरुष बरोबर 8 मेन इक्वल टू 12 वुमेन. मग 4 मेन याच्या हाफ, तर मग याचा पण हाफ 6 वुमेन. 4 माणसं बरोबर 6 स्त्रिया. मग 4 माणसं काढून टाकू आपण, इथं 6 स्त्रिया टाकून देऊ. 6 आणि 6 12, आणि 12 स्त्रिया वरती 32 दिवसात करत होत्या, तर ह्या पण 12 स्त्रिया 32 दिवसात करतील. ऑप्शन नंबर बी. 14 शतक 25,000, 26 दशक किती? हे 100 आहे, हे 1000 आहे, आणि हे टेन्स आहे. मग आता 26 दशक म्हणजे त्याच्यावर एक 0 ठेवू टेन्सचा. 25 हजार, हजारावर किती 0 असतात? 3 0 असतात. हे 3 0 ठेवू, 1 2 3, मग 25 लिहू. नंतर 14 शतक, शतकवर किती 0 असतात? हे 14 लिहू, आणि त्याच्यावर 2 0 लिहू. करून टाका ॲडिशन. 0 0 0 0, 6 6 6 6 6 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6, आणि हा 2 2 6 6 0. बघा 2 6 6 0. बघा अशी संख्या कुठे आहे आता? 2 6 6 0 बरोबर आहे ना? हां, 2666 आहे का? नाही, 1000 नाही. ते 2666 आहे का? ते नाही आहे. 2666 दशक आहे का? हो. हे दशक म्हणजे काय? टेन्स. हे 2666 झाले एवढे, आणि दशक हो. 2666 शतक आहे का? 2666 शतक आहे का? म्हणजे 3 0 लागले त्याच्या पुढे नाही, म्हणून ऑप्शन नंबर 50 नंबरचा. बरं, आता किती क्वेश्चन राहिले? हे 2च क्वेश्चन घेऊ, मग बाकीचं उद्या करू.
50 नंबरचा झालेला आहे प्रश्न आपला. ABCD या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 9 आहे. म्हणजे या संख्या आहे ना सगळ्यात मोठा अंक 9 आहे, बाकी सगळे त्याच्यापेक्षा छोटे आहे. तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरला आहे आणि एका संख्येमध्ये एकचदार 9 आहे, बाकी सगळ्या संख्या त्याच्यापेक्षा लहान येतील. यावरून ABCD यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? मग जो सगळ्यात मोठ्या स्थानावर असणार आहे. हां, हे सगळे 8 8 8 8 आहे. हे 8000 आहे, हे पण 8000 आहे, 8000 आहे. ऑप्शन नंबर नाही, ऑप्शन डी नाही आहे. ऑप्शन नंबर बी येईल त्याचं. हां, हे राईट आन्सर आहे. डी बघा कुठे आहे, याच्यात गडबड केलेली बरं, तुम्ही मारून देसान डी, पण हे आन्सर आहे त्याचं. आलं लक्षामध्ये? 6.22 ही समान अपूर्णांक आहे. आता याच्यासारखा अपूर्णांक शोधायचा आहे आपल्याला. मग आता याला आपण काय करू, 6.25 ला आपण असं लिहू शकतो ना, 622 अपॉनला 100. 2 प्लेस नंतर पॉईंट होते, पॉईंट नंतर 2 प्लेस होते, तो पॉईंट काढून टाकला, खाली 2 झिरो घेतले, वरती 100 ने मल्टिप्लाय केला आणि खाली 100 येऊन गेले, पॉईंट निघून गेला. आलं लक्षामध्ये? मग आता 100 ने डिवाईड करू, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मिक्स फ्रॅक्शन. 100 6 जा 600, 22 रिमाइंडर राहिले, असं ऑप्शन आहे का? 622 अपॉनला 100 नाही आहे. मग आता ऐका, मग आता याला 2 ने डिवाईड करू, 22 आणि 100ला. 6 हे होतील 11, हे होतील 50 आहे का? 6 11 50. हां, समजलं कसं केलं मी? आधी या पॉईंटला पॉईंट काढला, त्याच्या खाली अपॉनला 100 घेतले. हां, चालले. आता आपल्या 51 क्वेश्चन झालेले आहेत. याच्या पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सर्वांनी आजचे जे क्वेश्चन झालेले आहेत त्याचा सराव करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय ऑल ऑफ यू.